नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नंदिनी वाघ, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, पंकज आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चोपडा. आज आपण पाहणार आहोत भूकंप याविषयी माहिती. तरचा भाग आहे भूकंप निर्मितीची कारणे. यामधला पहिला आहे ज्वालामुखीय विस्फोट. भूगर्भातील तप्त लावारस जेव्हा भूपृष्ठावर येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या दाबामुळे भूपृष्ठाला धक्के बसतात, त्यामुळे भूकंप निर्माण होतो. त्याला ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतात. या भूकंपाचा प्रभाव साधारणतः 150 ते 200 किलोमीटरपर्यंत जाणवतो. याचे उदाहरण सांगायचे झाल्यास 1883 मध्ये जावा सुमात्रा येथील क्राकाटोआ बेटावर तीव्र स्वरूपाचा ज्वालामुखीय भूकंप झाला होता. याचे दुसरं कारण आहे 2 नंबर भूपटल भ्रंश किंवा प्रस्तरभंग. भूगर्भात अंतर्गत शक्ती सातत्याने कार्य सुरू असते. भूगर्भातील अंतर्गत शक्तीच्या परिणामस्वरूप भूकवचावर वेगवेगळ्या प्रकारे तडे पडले जातात आणि यालाच प्रस्तरभंग असे म्हणतात. आणि याच प्रस्तरभंगातून भूकंपाची निर्मिती होते. उदाहरण सांगायचे झाल्यास कॅलिफोर्नियातील 1906 मध्ये झालेला भूकंप याच प्रस्तरभंग क्रियेमुळे झालेला आहे. सुमारे 965 किलोमीटर लांबीची भेग भूकवचाला पडली होती. त्यानंतरचा तिसरं कारण आहे पातालिक भूकंप. भूगर्भात अतिशय खोलीवर उष्णता व दाबाचे संतुलनाचे परिणाम निर्माण होऊन खडकातील खनिज द्रव्यामुळे स्फटिकीभवन क्रिया घडून येते आणि त्यांच्या आकारात किंवा अणुचाचणीत बदल घडून एक रासायनिक स्फोटक क्रिया घडून येते. त्यामुळे भूपृष्ठावर कधीकधी धक्के बसतात. त्यामुळेच या ठिकाणी पातालिक भूकंपाची निर्मिती होते. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे संतुलनमूलक भूकंप. भूपृष्ठावर बाह्यकारकांद्वारे काही भागांची झीज घडून आणली जाते. म्हणजे बाह्यकारक म्हणजे ऊन, वारा, पाऊस या कारकांमुळे भूपृष्ठाची झीज होते. तर काही ठिकाणी गाळाचे संचयन होते. ज्या भागाची झीज होते तेथे भार कमी, तर जेथे संचयन होते तेथे भार वाढून भूभागाचे संतुलन बिघडते. म्हणजे एकीकडे भार जास्त तर एकीकडे भाग कमी, अशा प्रकारे असंतुलन त्या ठिकाणी निर्माण होऊन भूकंपाची निर्मिती होते. त्यालाच संतुलनमूलक भूकंप असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे स्थिती पुनर्स्थापन सिद्धांत. म्हणजेच भूगर्भातील खडकावर वरील खडकाचा ताण पडून जे खडक वाकून ते खंडित होतात आणि खंडित होऊन वर खाली हालचाली घडून येतात. त्यामुळे भूपृष्ठाला धक्के बसतात आणि त्यामध्ये भूकंपाची निर्मिती होते. त्यानंतर आहे पुढचं कारण आहे भूमंच विवर्तनिकी. यामध्ये जेव्हा 2 तबकड्या एकमेकांपासून दूर जात असतील किंवा एकमेकांकडे सरकत असतील, त्यामुळे अशा हालचालींमुळे भूपृष्ठाला धक्के बसतात आणि तेव्हा मग भूकंपाची निर्मिती होते. याचे उदाहरण सांगायचे झाल्यास हिमालयीन प्रदेशात तबकड्यांच्या एकमेकांकडे सरकल्यामुळे भूकंप घडून येतात. भूकंपाचे आपण सुरुवातीला प्रकार पाहिले होते. त्यामध्ये एक नैसर्गिक भूकंप आणि दुसरा आहे मानवनिर्मित भूकंप. मानवनिर्मित भूकंपामध्ये प्रामुख्याने अणुचाचण्या यामुळे भूकंपाची निर्मिती होते. त्यानंतर मोठमोठे जलाशय बांधल्यामुळे पाण्याचा प्रचंड दाब भूपृष्ठावर पडल्यामुळे त्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होऊ शकते. याचे उदाहरण म्हणजे कोयना नगरचा किंवा कोयनेचा भूकंप. अशा विविध कारणांमुळे भूकंप निर्माण होतो. भूकंपाचे परिणाम फार विध्वंसक आपल्याला दिसून येतात. भूकंपाचे परिणाम पाहायचे झाल्यास पहिला आहे प्राण आणि वित्तहानी. भूकंपामुळे प्राण आणि वित्तहानी ही खूप मोठ्या प्रमाणात होत असते. यामध्ये मानवासोबत प्राणी देखील मोठ्या प्रमाणात मृत्यू पडतात. इमारती आहे, पूल कोसळणे आहे, विजेचे प्रवाह, रस्ते, रूळ असे अनेक ठिकाणी
विध्वंसक घटना घडल्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेले दिसून येते. त्यानंतर यातलाच दुसरा परिणाम आहे भूमिपात होणे. म्हणजे भूकंपामुळे ज्या प्रदेशातील भूपृष्ठाचा काही भाग खचतो, तेथे दरी निर्माण होते. अशा प्रदेशातील भूपृष्ठाचा उतार बदलून तो अस्थिर निर्माण होतो. त्यामुळे त्या ठिकाणी भूमिपाताची निर्मिती होऊन किंवा भूमिपात होऊन खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था त्या ठिकाणची कोलमडल्या जाते किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या जातात. त्यानंतरचा परिणाम आहे अग्निप्रलय. भूकंपामुळे वीज प्रवाह खंडित होतो. पेट्रोल, गॅससारख्या ज्वालाग्राही पदार्थांचा परिणाम होऊन त्या ठिकाणी आगी लागून अग्निप्रलय मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यानंतर शहरे व महानगरांचा विनाश, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. त्याच्यामध्ये इमारती, रस्ते, वीज, सांडपाणी अशा अनेक ठिकाणी ची व्यवस्था ही कोलमडून पडू शकते. त्यानंतर नद्यांना पूर येतात. त्यामुळे भूकंपामुळे कधीकधी नदीच्या प्रवाहामार्गात अडथळे निर्माण होतात. तर कधी प्रवाहातील धरण फुटल्यामुळे नद्यांना महापूर येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी घडून येते. तर कधीकधी नद्यांच्या प्रवाहमार्गात देखील बदल झालेला दिसून येतो. त्यानंतर पुढचा परिणाम आहे भूमिगत पाण्याची पातळी कमी होणे किंवा वाढणे. अंतर्गत भागामुळे किंवा अंतर्गत रचनेत बदल घडून अशा प्रकारचा परिणाम आपल्याला दिसून येतो. काही ठिकाणी नवीन झऱ्यांचा उगम होतो, तर काही ठिकाणीचे झरे हे नष्ट होतात. त्यानंतर पुढचा परिणाम आहे सरोवराची निर्मिती. अनेक वेळा भूकंपामुळे भूपृष्ठावर एखादा खोलगट भाग निर्माण होऊन त्या ठिकाणी पाणी साचते आणि मग त्या ठिकाणी सरोवराची निर्मिती होते. आणि यामधलाच शेवटचा भाग म्हणजे सुनामीची निर्मिती. ज्याप्रमाणे भूपृष्ठावर भूकंप होतो, त्याच भूकंपाचं केंद्र हे जर भूपृष्ठावर असेल तर त्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते. आणि अशाच प्रकारचं भूकंपाचं केंद्र जर सागर तळावर असेल तर त्या ठिकाणी निर्माण होणारी जी लाट आहे त्या लाटेला सुनामी लाट असे म्हणतात. आणि या सुनामी लाटेमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या सुनामी लाटेची उंची साधारणतः 30 मीटरपेक्षा जास्त असते. तर ताशी वेग हा 100 ते 1000 किलोमीटरपर्यंत असू शकतो. जपान अशा प्रकारे सुनामी लाटेची निर्मिती होऊन खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येते. उदाहरण सांगायचे झाल्यास 26 डिसेंबर 2004 रोजी हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ झालेली सुनामी लाटेची किंवा झालेले भूकंपाची निर्मिती फार विध्वंसक होती. असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येईल. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून या भागावरती अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये भूकंप मापयंत्र कोणतं आहेत, भूकंपाची तीव्रता कोणत्या उपकरणावर मोजली जाते, त्यानंतर भूकंप कोणत्या ठिकाणी कोणत्या तारखेला भूकंप झाले, असे अनेक प्रश्न यावरती विचारले जाऊ शकतात. आज आपण भूकंपाची कारणे व परिणाम याविषयी माहिती जाणून घेतली. त्याबद्दल धन्यवाद.